नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं थर्ड लेक्चर आहे पहा. आणि आपण मागचे 2 लेक्चर्स झालेले आहेत आपले. तर 2 लेक्चर्समध्ये आपण काय काय पाहिले, तर सेकंड लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्सबद्दल लर्न केलं. त्याला डिटेलमध्ये आपण काही एक्झाम्पल्स घेऊन त्याच्यावर बरेच काही क्वेश्चन्स त्यावर सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर बऱ्याच जणांनी जे पहिले 2 लेक्चर्स ऑफ केले असतील किंवा 2 लेक्चर्स ज्यांनी पाहिलेले नाही आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की या थर्ड लेक्चरच्या ज्या व्हिडिओच्या खाली 2 लिंक्स दिलेल्या आहेत, तर मागचे जे 2 लेक्चर्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पाहू शकता. तर आता आज आपण पुढचं जे लेक्चर जे आहे आपलं आज तिसरं लेक्चर, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहेत की जे केपलरचे 3 लॉ कशा प्रकारे आहेत किंवा याच्या पुढचा पार्ट आपण आज शिकणार आहे. तर पाहू आपण केपलर लॉमध्ये आपल्याला काय दिलेले पहा की प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्वड बाय द ॲस्ट्रॉनॉमर सिन्स द अँशियंट टाईम. आपल्याला माहिती आहे की प्लॅनेटरी मोशन्सवर किंवा मग बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत की आपण म्हणतो खगोलशास्त्रज्ञ, हे बरेच काही रिसर्च यांनी अगोदरही कशावर केलेले आहेत की कोणकोणते प्लॅनेट्स हे अर्थच्या अलॉंग आहेत किंवा सनच्या अलॉंग कशा प्रकारे प्लॅनेट्स मूव्ह होतात, त्याच्यावर बरीच काही रिसर्च केलेली आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की ते द गॅलिलिओ all the observation of the planet positions were make with the naked eye. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे की गॅलिलिओनं काय केलेलं आहे की त्याचा जो एक त्या ठिकाणी टेलिस्कोप जो होता, तर त्या टेलिस्कोपच्या साहाय्यानं नेकड आयनं अगोदर आपण काय केलं तर की जेवढं प्लॅनेट आहे तेवढी आपल्याला माहिती होती. पण नंतर गॅलिलिओनं ज्यावेळेस टेलिस्कोपचा शोध लावला त्यावेळेस आपण त्याचे जे प्लॅनेटबद्दल थोडंफार रिसर्च केलं होतं. मग नंतर काय केलं की इन 16th century द डाटा वेअर अवेलेबल अबाउट द प्लॅनेटरी पोझिशन अँड द मोशन. म्हणजे जेवढा जो डाटा होता कशाचा, प्लॅनेटरी मोशन्स किंवा त्याच्या रिलेटेड स्टडी केलेला, तर तो पूर्ण डाटा कोण घेतलेला आहे, दॅट इज टेक बाय द केपलर अँड ही हॅव टू इंट्रोड्यूस दॅट 3 लॉज. वॉट केपलर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड लॉ. म्हणजे अशा प्रकारे केपलरनं काय केले की प्लॅनेटरी मोशनवर 3 लॉ त्याचे इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर ते 3 लॉ कशा प्रकारे दिलेले आहेत पहा किंवा त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे आपण इन डिटेलमध्ये पाहू की पहिल्या लॉमध्ये काय सांगितलं केपलरनं, दुसऱ्या लॉमध्ये काय सांगितलं आणि तिसऱ्या लॉमध्ये काय सांगितलं. ठिकाणी आपल्याला पुढं पहा इलिप्सबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की इलिप्स कशा प्रकारे शेप आहे किंवा इलिप्सला कशा प्रकारे त्या ठिकाणी 2 फोकस असतात किंवा त्याला कशा प्रकारे 2 ॲक्सिस जसं आपण मेजर आणि मायनर ॲक्सिस म्हणतो, तर हे थोडं डिटेलमध्ये पाहू. तर इलिप्स कशा प्रकारे या ठिकाणी थोडं सांगितलं की इलिप्स कशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी कट केल्यानंतर कोनला कशा प्रकारे भेटला, त्यानंतर त्याचे फोकस काय, त्याचं थोडंफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर एक कोनसारखा जर आपण शेप घेतला आणि त्याला जर इन्क्लाइन प्लेनवर कट केलं, जर जसं आपण म्हणतो की फ्रस्ट्रम घेतला कशाचा, कोनचा, तर त्या ठिकाणी जर अशा पोझिशनमध्ये जर कोनला आपण काय केलं त्याला इन्क्लाइन प्लेनवर जर कट केलं, त्याचा फ्रस्ट्रम जर घेतला, तर आपल्याला या ठिकाणी जो कटिंग सेक्शन आहे तर तो अशा प्रकारे या ठिकाणी दिसेल, बरोबर आहे. तर हा जो शेप आहे तर हा शेप म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इलिप्स. ओके, आता इलिप्स हे आपल्याला जर जॉमेट्रिकल सांगायचं असेल तर इलिप्स म्हणजे कशा प्रकारे त्याला फोकस असतात काय असतात, तर हे थोडे डिटेलमध्ये मी या ठिकाणी दाखवले पहा की इलिप्स हा शेप अशा प्रकारे असतो. त्याला 2 फोकस असतात, एक F1 आणि एक F2. ओके, तर हे 2 जे पॉईंट आहेत ते त्याचे जेव्हा आपल्याला ड्रॉ करायचं इलिप्स, तर या 2 पॉईंटचा वापर करून आपण काय करतो ते इलिप्सची जॉमेट्री ड्रॉ करत असतो. त्यानंतर इलिप्सला 2 ॲक्सिस आहेत, एक मेजर ॲक्सिस असतो जो आपण हॉरिझॉन्टल सांगतो आणि दुसरा जो आहे तो मायनर ॲक्सिस. मेजर म्हणजे जो मोठेवाला ॲक्सिस आहे त्या इलिप्सला त्याला आपण मेजर म्हणतो आणि जो छोटा आहे तर त्याला आपण मायनर म्हणतो. तर अशा प्रकारे इलिप्सला आपण काय केले जॉमेट्रिकली सांगितलेले. पण या ठिकाणी आपल्याला एक अशी डायग्राम दिलेली पहा बुकमध्ये की इलिप्सच्या फोकससोबत आपण कोणता जरी पॉईंट घेतला, जसं मग A, B आणि C असे पॉईंट्स आपण दाखवले बुकमध्ये, असा कोणता जरी पॉईंट घेतला आणि फोकस विथ रिस्पेक्ट टू म्हणजे F1 विथ रिस्पेक्ट टू दॅट पॉईंट अँड दॅट पॉईंट टू द F2, हे जे डिस्टन्सेस दाखवले मी वेगवेगळ्या कलरने या ठिकाणी शो केले, हे जे डिस्टन्सेस असतात म्हणजे जसं मी आता या ठिकाणी एक पॉईंट सिलेक्ट करतो इलिप्सवर, कशापासून F1 पासून A पर्यंत आणि A टू F2, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे AF1 प्लस AF2. ओके, हे कशाचे इक्वल आहे सांगितलं मी, जेव्हा आपण B पॉईंट घेऊ तेव्हा F1B आणि BF2 म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते, आणि जेव्हा आपण कोणतेही थर्ड एक पॉईंट घेतला की काय F1 टू C आणि C टू F2
म्हणजे असं कोणताही पॉईंट जर फोकसपासून आपण घेतला तर दोन फोकसला जर जॉईन केले त्या पॉईंटनं तर त्याची ॲडिशन ही कोणत्याही दुसरा जो पॉईंट घेऊ आपण त्याच्या इक्वलच राहते. आता फॉर एक्झाम्पल मी जर एक पॉईंट घेतला आणि तो या ठिकाणी जर जॉईन केला तर तो जर जॉईन केल्यानंतर मी जर या ठिकाणी त्या पॉईंटला जर मी सांगितलं की हा पॉईंट मी डी कन्सिडर्ड केला तर मी या ठिकाणी असं लिहू शकतो पहा की काय डी F1 प्लस डी F2. ओके, अशा प्रकारे मला त्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की कोणताही पॉईंट घेतला आपण कशावर, एलिप्सवर, तर तो पॉईंट दोन फोकसपासून आपण त्याला जर त्याचं डिस्टन्स मेजर केलं तर दुसरा कोणताही पॉईंट घेतला तर त्या दुसऱ्या पॉईंटचं त्या दोन फोकसपासूनचे जे डिस्टन्स आहे तर त्यांची जी समेशन असते तर ती समेशन सगळ्यांची इक्वल असते. तर हे आपण या ठिकाणी दाखवलेले. तर केपलरचा पहिला लॉ म्हणजेच त्याला आपण केपलर फर्स्ट लॉ, म्हणजे त्याला दुसरं जे नाव सांगितलं आपण तर त्याला म्हणतो लॉ ऑफ ऑर्बिट. ओके, म्हणजे या लॉ ऑफ ऑर्बिटमध्ये केपलरनं कोणतं स्टेटमेंट दिलेले ते सगळ्यात अगोदर पाहू. तर स्टेटमेंट काय दिले पहा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. आताच तुम्हाला जे सांगितलं मी की एलिप्स जर सांगितलं तर एलिप्सला दोन फोकस पॉईंट्स असतात. त्याच्या दोनपैकी कोणत्याही एका फोकस पॉईंटवर जर आपण सनला रेस्ट केलं, ओके, आता दोन फोकस असतात त्यापैकी मी कोणत्याही एका पॉईंटवर, एका फोकस पॉईंटवर काय केलं, सनला रेस्ट केलं, तर ज्यावेळेस प्लॅनेट सनच्या अराउंड मूव्ह होतील तर ज्यावेळेस ते प्लॅनेट मूव्ह होत असताना जो ऑर्बिट परफॉर्म करतील तर तो ऑर्बिट हा कोणता शेप असणार आहे, दॅट इज वॉट एलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे हा शेप कोणता आहे, एक एलिप्स आहे. हे केपलरनं त्याच्या फर्स्ट लॉमध्ये सांगितलेले. यालाच आपण लॉ ऑफ ऑर्बिट त्याच्यामुळं म्हणतो का, कारण हे प्लॅनेट जो आहे तो एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो. कशाच्या अलॉंग द सन. क्लिअर. त्यानंतर आपला केपलरचा जो सेकंड लॉ काय स्टेटमेंट सांगतो पहा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे काय पहा की आपण काय करणार आहेत, सनला घेऊन कोणताही एक प्लॅनेट कन्सिडर्ड करून काय करणार आहेत, त्या प्लॅनेटसोबत त्याची एक लाईन, या ठिकाणी मी एक प्लॅनेट कन्सिडर्ड केला तर या प्लॅनेट हा ए पोझिशनवर कन्सिडर्ड केला तर सनपासून त्या प्लॅनेटला काय केलं, मी जॉईन केलं. काय दिलं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, सनपासून त्या प्लॅनेटला काय केलं, जॉईन केलं. अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल. हा प्लॅनेट काय व्हायला आहे, सनच्या अराउंड काय व्हायला, स्वीप व्हायला. स्वीप म्हणजे काय, दॅट इज वॉट अ मोशन. म्हणजे ए पासून बीपर्यंत, आताच आपण सांगितलं कोणत्या ऑर्बिटमध्ये प्लॅनेट मूव्ह होतात, इलिप्टिकल. म्हणजे काय व्हायला आहे, सनच्या विथ रिस्पेक्ट टू हा प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये एकपासून बीपर्यंत काय झाला, मूव्ह झाला. तर आपण असं सांगितलं की त्याला जो टाईम इंटरवल लागायला तो किती आहे, टी. जर तोच प्लॅनेट जर पुढं या सी पोझिशनला असेल तर तेवढ्याच टी इंटरवलमध्ये जो एरिया कवर करणार आहे कुठून, सी टू डी, म्हणजे काय, CSD, हा इथं जो एरिया कवर केला कोणता, ASB, हा एरिया आणि या ठिकाणचा एरिया कसा राहील, इक्वल राहील. तसंच तो प्लॅनेटची जर परत आपण दुसऱ्या ठिकाणी एक पोझिशन जर घेतली E to F, त्याही ठिकाणी जर ते टाईम ड्युरेशन सेम असेल तर त्याही ठिकाणचा जो एरिया आहे कोणता, ESF, तर हा एरिया म्हणजे त्याला आपण वेगवेगळ्या नावानं मी या ठिकाणी नोटेट केलं पहा, A1, A2 आणि A3. ते सगळे एरिया म्हणजे कोणते पहा, ASB इज इक्वल टू एरिया ऑफ, लिहू आपण, एरिया ऑफ CSD इज इक्वल टू एरिया ऑफ ESF. ओके, त्यालाच मी दुसऱ्या नावानं दिले पहा या ठिकाणी, A1 इज इक्वल्स टू A2 इज इक्वल टू A3. म्हणजे या ठिकाणी मी काय सांगितलं की कोणताही प्लॅनेट सनच्या अराउंड मूव्ह होत असताना त्या प्लॅनेटला लागणारा जो टाईम आहे, जर तेवढ्याच टायमामध्ये जर त्याची आपण दुसऱ्या ठिकाणी जर पोझिशन घेतली तर तेवढ्याच टायमामध्ये तो जो एरिया कवर करणार आहे इलिप्टिकल शेप जो ऑर्बिट मूव्ह होत असताना, तर ते सगळे एरियाज कसे असणार आहेत,
दॅट इज व्हॉट इक्वल. म्हणूनच या आपण लॉला काय म्हणले, लॉ ऑफ इक्वल एरिया. त्यानंतर केपलरनं 10 वर्षानंतर त्याच्या हार्मोनिक या बुकमध्ये केपलरनं त्याचा थर्ड लॉ मांडलेला आहे. तर त्या थर्ड लॉमध्ये त्यानं काय सांगितलेले द स्क्वेअर ऑफ इट्स टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेले की हा लॉ कशाच्या रिलेटेड आहे, दॅट इज रिगार्डिंग विथ द पिरियड. म्हणजे हा लॉ या ठिकाणी काय सांगतो की स्क्वेअर ऑफ इट्स टाईम पिरियड. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल जसं या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ केलेली की मी काय केलं, एक सन घेतला आहे आणि सनच्या अराउंड काय केले, वेगवेगळे प्लॅनेट दाखवले. फॉर एक्झाम्पल एक इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये हा एक प्लॅनेट आहे, दुसऱ्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये हा एक प्लॅनेट आहे. तर जो पहिला प्लॅनेट आहे तो सनच्या अराउंड ज्यावेळेस त्याला मूव्ह होईल पूर्ण एक, तर त्या ठिकाणी मूव्ह होत असताना त्याला पूर्ण रिव्होल्यूशन म्हणजे त्याला पिरियॉडिक टाईम मी काय म्हणलं T1. जो सेकंड प्लॅनेट आहे त्याचं पूर्ण एक रिव्होल्यूशन, त्याला लागणारा जो पिरियॉडिक टाईम मी किती कन्सिडर केला, T2. जर अशा प्रकारे आपण एक काय केले की त्या ठिकाणचं लागणारा टाईम ड्युरेशन सांगितलं प्लॅनेटचा पूर्ण एक रिव्होल्यूशन कंप्लीट होण्याला, कशाच्या अराउंड द सन म्हणजे पिरियड. आणि दुसरं काय सांगितलं मी, सनपासून त्याचे जे डिस्टन्सेस आहेत तर या ठिकाणी सनपासून ते पहिल्या प्लॅनेटचं डिस्टन्स R1 कन्सिडर्ड केलं, सनपासून दुसऱ्या प्लॅनेटचं डिस्टन्स R2 कन्सिडर्ड केलं. ओके, तर अशा ठिकाणी त्यानं एक रिलेशन सांगितले की जो टाईम पिरियड लागणार आहे, फॉर एक्झाम्पल आता मी काय केलं की एकच प्लॅनेट कोणता एक कन्सिडर्ड केला, तर त्या प्लॅनेटला रिव्होल्यूशन कशाच्या अराउंड द सनला लागणारा टाईम पिरियड मी T कन्सिडर्ड केला. तर तो टाईम पिरियड जो आहे रिव्होल्यूशन कंप्लीट केल्यानंतर त्या लागणाऱ्या प्लॅनेटला, तर तो टाईम पिरियडचा जो स्क्वेअर आहे म्हणजे काय म्हणलं या ठिकाणी T स्क्वेअर म्हणजे कशाचा, टाईम पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन आपल्याला माहिती आहे, आपण कशाने दाखवतो, दॅट इज व्हॉट प्रोपोर्शनॅलिटी साईन. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे त्या ठिकाणी काय करणार आहेत आपण, आता या ठिकाणी असे R1 R2 असे वेगवेगळे सगळ्या प्लॅनेटचे काय करणार आहेत आपण डिस्टन्सेस त्या ठिकाणी मेन्शन करू. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं की जे मीन डिस्टन्स आहे, आता या ठिकाणी आपण या प्लॅनेटचं जर या ठिकाणी मीन डिस्टन्स जर सांगितलं तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की त्याला सेमी मेजर ॲक्सिस म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट R3. ओके, म्हणजे जर तुम्हाला हार्ड जात असेल या ठिकाणी की हा लॉ कशाप्रकारे लक्षात ठेवायचं, तर डिस्टन्स कसं, तर हे डिस्टन्स म्हणजे आपण याला सेमी मेजर ॲक्सिससुद्धा म्हणू शकतो. म्हणजे काय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, कोणाचा, प्लॅनेटचा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. सेमी मेजर ॲक्सिस म्हणजे काय, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, हा छोटा जो लहान ॲक्सिस आहे त्याला आपण मायनर ॲक्सिस म्हणतो आणि हा जो हॉरिझॉन्टल आहे दॅट इज व्हॉट मेजर ॲक्सिस. तर आपण काय करणार आहे, त्याचा हाफ म्हणजे काय, सेमी. तर या ठिकाणी जे डिस्टन्स घेतले आपण R, त्याला आपण सेमी मेजर ॲक्सिससुद्धा म्हणू शकतो. म्हणजे T स्क्वेअर म्हणजे त्या लागणाऱ्या प्लॅनेटचा जो कंप्लीट टाईम जो लागणार आहे रिव्होल्यूशनला, त्याचा स्क्वेअर हा कशाच्या प्रोपोर्शनॅलिटीच्या इक्वल आहे, त्या सेमी मेजर ॲक्सिसच्या क्यूबच्या प्रोपोर्शनॅलिटी लिमिटमध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो याला मॅथमॅटिक्समध्ये आपण काय करू शकतो, इक्वल्स टू लिहिण्यासाठी जर प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं तर आपण या ठिकाणी एक कॉन्स्टंट ॲड करू शकतो. दॅट कॉन्स्टंट इज व्हॉट K आपण ॲड करू इंटू R3. म्हणजे या ठिकाणी जर आपण Kची व्हॅल्यू सांगितली तर काय लिहिता येईल, देअरफॉर K इक्वल्स टू T स्क्वेअर अपॉन R3. ओके, तर अशा ठिकाणी आपण ह्या थर्ड लॉला सांगितलेले. तर हा थर्ड लॉ कशाच्या रिलेटेड आहे, दॅट इज रिलेटेड विथ द टाईम पिरियड, म्हणून आपण याला लॉ ऑफ पिरियडसुद्धा. तर लक्ष द्या या ठिकाणी की थर्ड लॉ चांगल्या प्रकारे लक्षात राहावं म्हणून तुम्हाला जे एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊन सांगतो. तर जसं या ठिकाणी मी सन कन्सिडर्ड केलं तर आणि 2 प्लॅनेट आता तुम्हाला सांगितलं थर्ड लॉमध्ये की एक प्लॅनेट P1 आहे आणि दुसरा प्लॅनेट P2 आहे. आय एम कन्सिडरिंग P1 ॲज अ अर्थ अँड P2 कन्सिडर्ड ॲज अ मास. ओके, असे 2 प्लॅनेट मी कन्सिडर केले कशाच्या अराउंड द सन, आणि डिस्टन्सेस सांगितले की पहिल्या प्लॅनेटचं डिस्टन्स R1 आहे. ओके, आणि दुसऱ्या प्लॅनेटचं डिस्टन्स सांगितलं दॅट इज R2. आता आपण जर कन्सिडर केलं तर अर्थचं जे डिस्टन्स आहे कशापासून, सनपासून, तर आपण
1 AU घेतो. AU म्हणजे काय, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. आणि 1 AU म्हणजे किती, 1.496 इंटू 10⁻11 मीटर. हे त्या ठिकाणी ते डिस्टन्स आहे मीटरमध्ये. कशाचं, अर्थचं, सनपासून. तर आपण या ठिकाणी ते कन्सिडर करणार आहेत की 1 AU हे डिस्टन्स आहे. कशाचं, अर्थचं, सनपासून. तर या ठिकाणी आपल्याला काय केलं की आपण कन्सिडर केलं की प्लॅनेट P1 काय कन्सिडर केलं आहे, अर्थ, आणि त्याचं डिस्टन्स किती आहे म्हणलं, सनपासून 1 AU. ओके, दॅट इज वॉट R1 कन्सिडर केलं. मग प्लॅनेट P2, तर त्याला आपण काय, कोणता प्लॅनेट कन्सिडर केला, मार्स आहे, आणि त्याचं डिस्टन्स त्या ठिकाणी किती आहे, तर 1.524 AU एवढं डिस्टन्स आहे. कोणाचं, मार्सचं. मग ते आपण काय म्हणले, R2 असं कन्सिडर केले. तर आपल्याला T1 म्हणजे आपण अर्थवर 1 इयर कन्सिडर करणार आहेत. म्हणजे किती दिवस असतात, 365 दिवस, म्हणजे 1 इयर कन्सिडर करू. आणि आता आपल्याला काय करायचं, T2 फाइंड करायचं. T2 फाइंड करायचं म्हणजे काय करायचं की मार्सवर त्या ठिकाणी टाईम म्हणजे 1 वर्षामध्ये किती डेज आहेत अर्थच्या कम्पेअरमध्ये सांगितलं तर आपण काढू. तर त्या ठिकाणी आत्ताच आपण जो फॉर्म्युला पाहिला होता, काय फॉर्म्युला आपला, की टाईम पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनली कशाला, R3ला. म्हणजे काय, त्या ठिकाणचं आपण काय म्हणलं होतं, सेमी मेजर ॲक्सिसचे जे डिस्टन्स आहे त्याच्या क्यूबसोबत. मग या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला याच्यावर अप्लाय करू. तर काय म्हणू आपण, T1 आणि T1 R1 T2 R2 असे दोन या ठिकाणी आपण इक्वेशन बनवू शकतो. म्हणजे काय म्हणू शकतो, T1 इज प्रोपोर्शनल, T1 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R1 क्यूब अँड T2 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2 क्यूब. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केले, दोन इक्वेशन आपल्याला, दोन रिलेशन्स भेटलेत. आता आपल्याला T2 फाइंड करायचं आहे, म्हणून आपण रेशो घेऊ या ठिकाणी. तर रेशो घेतल्यामुळे काय लिहू शकतो आपण डायरेक्ट याला, T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर इज इक्वल्स टू R2 क्यूब अपॉन R1 क्यूब. ओके, आता या ठिकाणी आपण काय काढायचं, आपल्याला T2 काढायचे. तर बाकीच्या व्हॅल्यू आपण पुट आउट करा. पहा या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, T2 स्क्वेअर, ओके, T1ला इकडे पाठवा, इज इक्वल्स टू, हे डिनॉमिनेटरमध्ये इकडे जाईल तर मल्टिप्लाय होईल, T1 स्क्वेअर इंटू R2 क्यूब अपॉन R1 क्यूब. आता हे व्हॅल्यू पुट करा पहा या ठिकाणी. तर T2 स्क्वेअर इज इक्वल्स टू, ओके, R1 स्क्वेअर म्हणजे आपण T2 स्क्वेअर इक्वल्स टू T1 स्क्वेअर काय घेतलं आपण, 1 इयर घेऊ. ओके, हियर वी हॅव टू कन्सिडर 1 इयर इंटू R2 क्यूब. R2 किती डिस्टन्स घेतला आपण, R2 दॅट इज वॉट 1.524. ओके, याचा क्यूब घेऊ. आणि R1 किती कन्सिडर केला आपण, 1 AU म्हणजे किती, 1 क्यूब. तर या ठिकाणी काय येईल आपल्याला, 1चा स्क्वेअर 1 आणि 1चा क्यूबसुद्धा 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 लिहिण्याची काही गरज नाही. डायरेक्ट काय लिहिणार आपण, 1.524चा क्यूब. म्हणजेच या ठिकाणी काय होईल पहा, T2 स्क्वेअर इज इक्वल टू, याचा क्यूब या ठिकाणी जर सांगायचं झालं तर आपण ज्यावेळेस क्यूब काढू याचा, तर याचा क्यूब येणार आहे पहा 3.54. ओके, म्हणजे याचा हे या ठिकाणी आपल्याला क्यूब भेटेल. मग याचा क्यूब भेटल्यानंतर आपल्याला T2 स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली. मग T1 किती राहील, T2 किती राहील, तर स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. तर T2ची किंमत आपल्याला या ठिकाणी किती भेटणार आहे पहा, तर T2ची किंमत येते या ठिकाणी 1.88 इयर. ओके, आता ही झाली आपल्या मासवर असणारे टाईम पिरियड. आता आपण अर्थच्या कम्पेअरमध्ये याला डेजमध्ये कन्वर्ट जर केलं तर काय लिहू शकतो पहा, T2 इज इक्वल्स टू 1.88 इंटू, आता इयरचं आपण डेजमध्ये कन्वर्जन करू. अर्थवर किती घेतो आपण 1 इयरसाठी, 365. म्हणजे या ठिकाणी आता हे इयरमध्ये लिहिलं आपण, आता डेजमध्ये काढायलो. तर T2 इक्वल्स टू, हे जर मल्टिप्लाय केलं आपण या ठिकाणी तर मल्टिप्लिकेशन आपल्याला किती येईल, 687. ओके, दॅट इज इन द डेज. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण जर सांगितलं तर मार्सवर एक
कंप्लीट इयर जर त्या ठिकाणचं सांगायचं आपल्या कम्पेअरमध्ये अर्थच्या, तर ते किती डेजचं असेल 687 म्हणजे 687 डेज असं त्या ठिकाणी काउंट करू आपण. कुठं? मार्सवर. कशाच्या कम्पेअरमध्ये? अर्थच्या. अर्थवर आपण 365 सांगतो, तसं मार्सवर 687 डेज असं आपण त्या ठिकाणी काय सांगितलं? टाईम पिरियड लागतो एक पूर्ण रिव्होल्यूशन कंप्लीट करायला. कशाच्या अराउंड? अराउंड द सन.